महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने शनिवार को तुर्भे सेक्टर 20 में पूर्व नगर सेविका शुभांगी पाटिल के प्रभाग क्रमांक 15 में जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया। इस अवसर पर गणेश नाइक ने कहा कि शुभांगी पाटिल ने क्षेत्र में बहुत काम किया है, वो हमेशा जनता के कार्यों में आगे रहती है। उन्होंने कहा कि शुभांगी पाटिल के कार्यों पर मुझे इतना विश्वास है कि जनता उन्हें फिर से चुनकर महानगर पालिका में भेजेगी। उन्होंने कहा कि शुभांगी पति प्रभाग के सभी नागरिकों को साथ में लेकर काम करती है। यही नतीजा है कि लोग भी हमेशा उनके साथ खड़े रहते हैं। वहीं शुभांगी पाटिल ने कहा कि पाटिल परिवार हमेशा नागरिकों की सेवा में अग्रसर रहा है। इसके पहले मैं यहाँ लगातार आकर लोगों की समस्याओं को सुलझाने का काम करती रही हूँ। यहाँ के नागरिकों की मांग थी कि यहीं पर एक कार्यालय बनाया जाए ताकि लोगों के सभी आवश्यक कार्य आसानी से हो सके। लोगों की मांग पर हम इस जनसंपर्क कार्यालय को शुरू किया है। अब हर समय लोगों को उनके घर के पास ही मदद मिल सकेगी। महानगर पालिका की भूतपूर्व स्थायी समिति की सभापति शुभांगी पाटिल, इनके कार्यालय का उद्घाटन आज हो चुका है। इस अवसर पर भूतपूर्व नगर सेवक विवेक पाटिल, जो समाज सेवक भी है, निशांत पाटिल, शर्मिला पाटिल और सभी कार्यकर्ता लोगों ने उत्साह भरे यहाँ पे वातावरण निर्मित। जो शुभांगी पाटिल ने इस इलाके के लिए ये जो प्रभाग है, ये 4 वार्ड के लिए पानी की समस्या, गटर की, वाटर की, उसके बावजूद लाइट, सबका काम उन्होंने किया है। और वो देखते हुए समाज उनको अपने आशीर्वाद की बौछार करेगा, ऐसा मुझे विश्वास है। आज सेक्टर 20ला भारतीय जनता पक्षाचं जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग माननीय पालघर पालकमंत्री तथा वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या हस्ते झालं। आणि इथल्या लोकांना म्हणजे आमचं 21ला आणि बाकी ठिकाणी जनसंपर्क कार्यालय होताच, पण कसं आहे की इथल्या लोकांना दूरवर तिथपर्यंत यावं लागत असते त्यांच्या समस्या घेऊन, किंवा आम्हीही इथे यायचो, पण लोकांना थोडंसं परवायला लागतं म्हणून लोकांची मागणी होती की इथे ताई एक जनसंपर्क कार्यालय हवं आहे। तर आज आपण तिथे त्याचं उद्घाटन केलेलं आहे। त्यानिमित्त लोकांच्या समस्या आम्ही असाही करतो, पण एक कुटुंब म्हणून आमच्या ह्या परिसरातील लोक आम्हाला वडिलांपासून, माझे वडील माननीय डी.आर. पाटील साहेब व स्वर्गीय भोलानाथ पाटील साहेब यांनी नेहमीच आम्हाला दोघांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि ती ईश्वर सेवा करण्याचं भाग्य आम्हाला आमच्या पाटील कुटुंबाला लाभतं, हे आमचं सगळ्यात मोठं भाग्य। आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि लोकांच्या आशीर्वादाने आम्ही 5 वर्षात, नाहीतर ह्या 10 वर्षात, कोविड असू दे, बाकी सगळ्या समस्या असू दे, कोविडमध्ये विवेक माझा भाऊ आणि मी आम्ही प्रत्येकाच्या घराघरात दारात गेलो। मग फवारणी असू दे किंवा धान्य वाटप नाईक साहेबांच्या माध्यमातून असू दे, आम्ही स्वतः गोळ्या, सॅनिटायझर, मास्क ह्याचं वाटप आम्ही दोघांनी प्रत्येकाच्या दारात जाऊन लोकांची सेवा केली। आणि लोकांना, कारण आमचं कुटुंब आहे, आम्ही काही त्यांना हे नाही केलं की आमचं कुटुंब आहे आणि अशा कुटुंबाला आपल्या एकामेकाला सहाय्य करायला हवं, त्या आमची तीच दोघांची भूमिका होती। आणि आम्ही सेक्टर 26 असू दे, आमचं 20-21 तुर्भगाव असू दे, आम्ही प्रत्येकाच्या दारात गेलो आणि ती सेवा आम्हाला खूप मोठं भाग्य आहे की आम्हाला ती कोविडची सेवा लाभली। आणि प्रत्येकांना जिथं हॉस्पिटलचं प्रॉब्लेम झाला असू दे किंवा काही, तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला लोकांची सेवा करायला भेटली। तसेच आज नुसतं आम्ही वॉटर मीटर, गटर नाही, आमचं नाईक साहेब आम्हाला नेहमीच पूर्ण कोर कमिटी, आमच्या कमिटीला सांगत असतं सगळ्याच नगरसेवकांना की वॉटर मीटर, गटरपेक्षा दुसरी सेवा लोकांना द्या। म्हणून आज आम्ही ह्या परिसराला, मी पूर्ण तुर्भ्या परिसराला पाण्याची व्यवस्था करण्याचं भाग्य मला जसं वडिलांचं होतं तसंच माझ्या नशिबातही भाग्य लाभलं। आणि स्मशानभूमीचं नूतनीकरण आज माझ्या माध्यमातून झालं। आणि बाकीच्या सेवरेज असू दे, पाण्याची व्यवस्था असू दे, हे सगळं करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं। आणि आज ह्या माध्यमातून आमचं हे इथलं सेक्टर 20चं कार्यालयाचं उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालं आणि अजून ही सेवा घडू दे हीच आमची इच्छा आहे। आज तुम्ही बघितलं की माझ्या म्हणजे कुटुंबातील सगळ्या बंधू भगिनी खूप मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत्या। त्यांचाच आशीर्वाद नाही तर साहेबांचा आशीर्वाद लाभल्यामुळे
म्हणजे उत्साह खूप मोठा वाढला आहे आणि मी त्या उत्साहाने मोठ्या उत्साहाने काम करणार आणि नक्कीच त्याच्यात यशस्वी होईल. हो, लोकांना खूप माझ्याकडनं अपेक्षा आहे की आमच्या प्रत्येक प्रश्नाचं तिथपर्यंत पोचवून आणि लोकांची सेवा घडवण्याचं कार्य आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं कार्य करावं ही लोकांची खूप म्हणजे लोक आवर्जून मला सांगत असतात आणि ते मी नक्कीच करणार. काम केलं की नक्कीच आज तुम्ही बघितलं सगळे लोक इथं ह्या आशीर्वादाच्या रूपाने इथे जमलेलं, माझ्या कामाच्या रूपाने जमलेलं, म्हणून त्यांचा आशीर्वाद मोठा आहे. माझ्या वडिलांचं कार्य मोठं आहे आणि एक मी सर्वांची कार्यकर्ती आणि छोटी छोटी ह्या लोकांची सेवेकरी म्हणून काम करणार आहे. हे मला भाग्य लाभलं आणि तो सेवा मी नेहमी करणार.